प्रमोद पवार यांना मी विनंती करणार आहे. प्रमोद पवार यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका केली. आपण त्यांना सगळ्यांना ओळखतो. राजद्रोहाच्या खटल्यात शिक्षा झाल्यानंतर टिळक मंडालेच्या तुरुंगातून परत आले आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेला 4 जुलै 1899 रोजीचा हा अग्रलेख आहे. एखाद्या नेत्याच्या अंगी विजिगीषी वृत्ती कशी असते आणि पुन्हा एकदा नव्यानं पहिल्यापासून सगळी लढाई सुरू करायची, ती करताना थोडंसं मागे वळून पाहायचं आणि मागे वळून पाहताना ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचा आदरपूर्वक उल्लेख करत नव्या गोष्टींना सामोरं जायचं. हे करताना टिळक किती भावुक होतात आणि हे भावुक होत असतानाच पुनश्च हरिओम करताना त्यांच्या ठायी असणारा आत्मविश्वास हा या अग्रलेखातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. हा अग्रलेख थोडासा दीर्घ आहे, परंतु अतिशय मननीय, वाचनीय आणि टिळकांच्या व्यक्तिमत्वाचं एक अतिशय वेगळं अपूर्व दर्शन घडवणारा असा हा अग्रलेख आहे. मी प्रमोद पवार यांना विनंती करतो की त्यांनी पुनश्च हरिओम या अग्रलेखाचं वाचन करावं. पुनश्च हरिओम. जवळजवळ 2 वर्षांच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यायास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगच्चालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. मनुष्य कितीही कर्मवादी असला व मृत्पिंडाप्रमाणे आपल्या आयुष्याचा क्रम वाटेल तसा बनवता येत असला तरी, त्याची उमेद असली तरी जगातील पुष्कळ गोष्टी आपल्या हातच्या नसून कोणत्याही कामात यश अगर अपयश येणे हे बऱ्याच प्रसंगी आपल्या हाती नसलेल्या गोष्टीवर अवलंबून असते, हे कोणाचंही कबूल करावे लागेल. अशा स्थितीत या बाह्य साधनांची सर्वांशी किंवा त्याहून काही कमी प्रमाणाने अनुकूलता असणे हे ईश्वरी कृपेचेच फळ मानले पाहिजे. प्रस्तुतच्या लेखकावर अशा तऱ्हेचा प्रसंग पहिल्यानेच आला होता असे नाही, परंतु त्यातून पार पडून पुन्हा आज आपले पूर्व कर्तव्य करण्यास जे सामर्थ्य आले आहे ते त्याच्या दृष्टीने तरी काही अमानवी कारणामुळे आलेले आहे व त्याबद्दल त्याच्या कृपेने या गोष्टी घडून येतात. त्याचे पुन्हा एक वार स्मरण केल्याखेरीज अथवा व्यावहारिक भाषेने बोलणे असल्यास आभार मानल्याखेरीज त्याच्याने राहवत नाही. मनुष्य जन्मताच 3 ऋणे पाठीवर घेऊन जन्मलेला आहे अशी आमच्या लोकांची पूर्वापार समजूत आहे. जायमानो वै ब्राह्मणा त्रिविही ऋणवा जायते अशी श्रुती आहे व आधुनिक विचार पद्धतीने विचार केला असता ती अगदी यथायोग्य आहे आणि तसे दिसूनही येत. कोणाही मनुष्याचा जन्म झाला म्हणजे लागलीच त्याच्या पाठीमागे वर सांगितलेल्या 3 जबाबदाऱ्या अथवा ऋणे लागतात व ती फेडण्याकरता आमरणांत आपल्या बुद्धी वगैरेचा उपयोग केला पाहिजे असे वरील श्रुतीत सांगितलेले आहे. ही जन्मता प्राप्त झालेली ऋणे आमच्या पाठीमागे आहेतच, पण ती फेडण्याचा प्रयत्न करीत असता मध्यंतरी पूर्वीच्या ऋषींनी वरील श्रुतीत अनुक्त असे जे एक नवीन लौकिक ऋण उपस्थित झालेले आहे त्याचाही उल्लेख आजच्या प्रसंगी करणे आवश्यक आहे. हे ऋण म्हटले म्हणजे केसरीवरील गेल्या संकटाचे वेळी महाराष्ट्रातील अगर मुंबई इलाख्यातीलच नव्हे तर इतर इलाख्यातीलही ठिकठिकाणच्या लोकांनी आप परभाव अगर दुसरे भेद मनात न आणता अंतःकरणपूर्वक कळकळीने द्रव्यद्वारा किंवा अन्य तऱ्हेने जी केसरीकारास मदत केली त्यापासून उद्भवलेले होय. ज्यावेळी प्रस्तुतच्या लेखकाची तुरुंगातून सुटका झाली तेव्हा ठिकठिकाणी लहान मोठ्या लोकांनी जो उत्सव केला तोही अशा प्रकारचाच होय. हिंदुस्थानातील सर्व लोकांनी अशा रीतीने केलेल्या मदतीबद्दल आणि अभिनंदनाबद्दल त्यांचे ऋणातून मुक्त होण्याचा शास्त्रीय मार्ग आम्हास जर कोणी दाखवील तर त्याचे आम्ही आभारी होऊ. वर सांगितलेल्या ऋणत्रयीतून सुटण्याचे मार्ग सदर श्रुतीतच सांगितलेले आहेत, पण सध्या लौकिक ऋणाचे जे जबरदस्त ओझे आमच्यावर पडलेले आहे त्यातून सुटण्याची आमरणांत यथाशक्ती
लोकसेवा करूनही पूर्ण होईल की नाही अशी आशा आहे की नाही याचा आम्हास वानवाच आहे. पुष्कळ ठिकाणावरून याबद्दल आमच्याकडे जे अभिनंदन पत्रे अगर लेख आलेले आहेत त्या सर्वांस व्यक्तिशः जबाब देणे कठीण आहे. तथापि आजच्या प्रसंगी एवढे सांगणे जरूर आहे की 1897-98 साली लोकांमध्ये जी चळवळ झाली तीस जरी केसरीकार एक प्रकारे निमित्तभूत झालेले होते तरी त्याचे श्रेय सर्वांशी सरकारास दिले पाहिजे. प्रस्तुतच्या लेखकाच्या हातून त्यात स्वकर्तव्यापेक्षा जास्त काही घडून आले अशी त्याची कधीही समजूत नव्हती व अद्यापही नाही. कर्तव्याचा मार्ग कित्येक प्रसंगी कठीण असतो खरा, पण तो मार्ग कोणता याबद्दल कधीच शंका नसते व त्या मार्गाचे आक्रमण करीत असता प्रसंग विशेषी चांगल्या ठिकाणीही ठेच लागण्याचा संभव असतो. गेल्याच्या पूर्व साली घडून आलेला प्रकारही अशाच प्रकारचा होता असा आमचा ग्रह आहे. तथापि तेवढ्याने लोकांनी आम्हावर उपकाराचे ओझे करून ठेवलेले आहे, त्यात काही कमीपणा येत नाही. इतकेच नव्हे तर उलट त्याचे महत्व अधिक प्रत्ययास येते. ज्यास केसरीचे किंवा केसरीकारांचे नावही पूर्वी माहीत नव्हते अशा गृहस्थांनी केवळ निरपेक्ष बुद्धीने किती खटपट केली अथवा अगदी अनोळखी गृहस्थही केसरीकारांकरता 50,000ची रक्कम कोर्टात ठेवण्यास किती उत्सुकतेने तयार झाले या गोष्टीचे स्मरण झाल्याबरोबर त्यांच्या उपकृतीचा डोंगर डोळ्यापुढे उभा राहतो. या सर्व गृहस्थांचे उपकार आमच्या हातून फिटणे तर कठीणच आहे, परंतु आम्ही जो आयुष्यक्रम आजपर्यंत अंगीकारलेला आहे त्यातच आम्हास पूर्णपणे बद्ध करून टाकण्यास ते मुख्यत्वे करून कारणीभूत झालेले आहेत एवढेच सांगितले म्हणजे पुरे होईल. दुसरी गोष्ट केसरी पत्र चालवण्यासंबंधीची होईल. केसरीवर किंबहुना पुणे शहरावर जे एक काहूर उसळले होते त्यात केसरीकारच नव्हे तर केसरीही लयास जातो की काय अशी धास्ती पुष्कळास त्यावेळी पडलेली असल्यास त्यात काही नवल नाही. राजद्रोह. राजद्रोह हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा महिमा मोठा आहे व गणेश चतुर्थीच्या चंद्र निरीक्षणाने जरी या गुन्ह्याचा आरोप कोणावर आलेला असला तरी देखील त्याचे परिणाम पुष्कळ अनिष्टकारक होण्याचा संभव असतो. हे सर्व परिणाम जर केसरीस भोगावे लागले असते तर हरे रध्यद्वारे शिव शिव शिवानाम कलकलाहा अशी स्थिती यापूर्वी केव्हाच येऊन ठेपली असती. ही स्थिती न येण्यास जे गृहस्थ कारणीभूत झाले त्यात मुख्यत्वे करून आमचे मित्र राजमान्य राजश्री नरसिंह चिंतामण केळकर, राजमान्य राजश्री कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर व आमचे मुंबईचे बातमीदार अनंत हे होत. या गृहस्थांनी आमच्या गैरहजेरीत केसरीची व तद्वारा महाराष्ट्राची जी सेवा केली किंबहुना त्यास जीवित संशयापासून बचावले त्याचबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. ही सेवा कोणत्या प्रकारे घडली हे वाचकास पूर्णपणे माहीत आहेच. सांधा जितका बेमालूम जडेल किंबहुना सांधा केला आहे की नाही याचीच परीक्षकास भ्रांती पडेल तेव्हाच त्यात सांधा लावणाराचे कसब दृष्टीस येते. तशा प्रकारचा बेमालूम सांधा वरील गृहस्थांनी जडवला होता हे केसरीच्या वाचकांस कळून आलेलेच असेल. राजमान्य राजश्री खाडीलकर यांचे नाव जबाबदार प्रकाशकात जरी दाखल केलेले नव्हते तरी केसरीतील बहुतेक एडिटोरियल लेख त्यांच्याच हातचे होते हे येथे सांगणे जरूर आहे. धैर्याने पुढे होऊन अशा रीतीने मदत करणारी अनंत मित्रमंडळी तयार असता व लोकांचे वर सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे सहाय्य असता केसरीस कशाची भीती न वाटता तो सदैव आपल्या कर्तव्यात जागृत राहिल्यास त्यात काहीही नवल नाही. किंबहुना अशा रीतीने वर्तन ठेवणे हेच त्याचे कर्तव्य आहे असे म्हटले तरी चालेल. आमच्या व्यवसाय बंधूंपैकी बहुतेक सर्वांनी व विशेषतः पर इलाख्यात असूनही
अमृत बाजार आणि हिंदू यांनी अथवा मुंबईतील चॅम्पियन वगैरे पत्रकारांनी जो आमच्याबद्दल प्रेमभाव व कळकळ दाखवली त्याबद्दलही फिरून येथे मनपूर्वक त्यांचे आभार मानले पाहिजे. कलकत्त्यातील व मद्रास येथील चळवळीचे काय, पण एकंदर त्यावेळी झालेल्या चळवळींपैकी बऱ्याच भागाचे श्रेय पत्रिकाकार व हिंदू करते यास दिले पाहिजे. मुदतीपूर्वी अटकेतून मुक्तता करण्यास प्रथमतः कोण प्रवर्तक झाले याचाही पहिल्याने जरा संशय होता, पण आता ही गोष्ट मुख्यत्वे करून प्रोफेसर मॅक्समिलर सारख्यांच्या निरपेक्ष प्रयत्नाने घडून आली हेही येथे नमूद करणे अवश्य आहे. थोर पुरुषांचा स्नेह निमित्त सव्यपेक्ष असत नाही असे जे भवभूतीने म्हटले आहे ते वरील उदाहरणावरून चांगले व्यक्त होते. असो, वर सांगितल्याप्रमाणे स्वाध्यायास सुरुवात करण्यापूर्वी दुसरेही एक काम करणे अवश्य आहे. गेल्या 2 सालात ज्या ज्या गोष्टी घडून आल्या त्यांचा वेळोवेळी केसरीत उल्लेख केलेलाच आहे, तथापि त्यांचा आम्ही अंगीकारलेल्या क्रमावर कितपत परिणाम होणार आहे हे पाहण्याकरता थोडेसे सिंहावलोकन करून मग पुढील मार्गक्रमण्यास लागावे हे चांगले. तशात अशा रीतीने सिंहावलोकन करण्यास सध्याची स्थिती ही अनुकूल आहे. पुण्याचे वातावरण हल्ली बरेच स्वच्छ झालेले आहे. जुबिलीच्या रात्रीचे भयंकर कृत्य झाले त्याबद्दल सदर कृत्य करणाऱ्यास स्वकर्मानुरूप गती मिळून सरकारचा आमच्या शहरातील सर्व रहिवाशांवर आलेला वहीम आमच्या मते सर्वांशी दूर झाला असला पाहिजे. प्युनिटिव्ह पोलीसची आमच्या डोक्यावर आलेली गदा ही सुदैवाने परत फिरली आहे आणि प्लेगाने जरी आम्हा अद्याप सोडले नाही तरी एकंदरीत 1897 सालापेक्षा हल्लीचे वातावरण पुष्कळ निवळलेले आहे असे म्हटले पाहिजे. अशा बड्या वादातून आपली सुटका झाली त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानून आपल्या गलबताची डोलकाठी, शीड, नाळ वगैरे सामान धड आहे की नाही याची चांगल्या नावाड्याने चौकशी करून मग आपला पुढील क्रम अंगीकारला पाहिजे. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे वर्तमान पत्रकाराच्या स्वातंत्र्याची गेल्या 2 वर्षात बरीच हानी झालेली आहे असे दिसून येईल. शाळा खात्यातील मास्तरांवर जाईल साहेबांनी पाखडलेली आग, सरकारची ग्रँड सीन एड घेऊन शाळा चालवणाऱ्यास राजकीय चळवळीत पडण्यास मनाई व पिनल कोड व क्रिमिनल प्रोसिजर यात केलेली सुधारणा व ती अंमलात आणण्याकरता पोलीस अधिकारी आणि मॅजिस्ट्रेट यांनी स्वीकारलेली काकदृष्टी वगैरे गोष्टी मनात आणल्या म्हणजे आमच्या गलबतावरील अथवा एकंदर वर्तमान पत्रकर्त्यांच्या गलबतावरील डोलकाठी वगैरे सामानासच काही इजा झाली इतकेच नव्हे तर आमचे काही खलाशीही आम्हाला पुन्हा न मिळेसे झाले आहेत असे दृष्टीस येईल. याखेरीज पिनल कोडातील दुरुस्तीने आमच्या मानेभोवतालची दोरी जास्त आवळली गेली आहे ती आहेच. अशा स्थितीत वर्तमानपत्रांच्या कर्णधारकत्वाचे काम पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारीचे व जोखमीचे झाले आहे हे सांगावयास नकोच. यातून आमचे गलबत सुरक्षितपणे कसे नेता येईल याबद्दल आम्हासही बरीच चिंता आहे. तथापि होता होईल तोपर्यंत कायदेशीर रीतीने आपले काम बजावण्याचा जो आमचा पूर्वीचा संकल्प आहे तो कायम असल्यामुळे याही प्रसंगातून पार पडण्याचे धैर्य परमेश्वराच्या कृपेने आमच्या अंगी येईल अशी आम्हास उमेद आहे. केसरीकारांनी कायद्याचे अतिक्रमण जाणून बुजून कधीच केलेले नाही व करण्याची त्यांची इच्छाही नाही. केसरीकार काही जहागीरदार नव्हेत किंवा संस्थानिक नव्हेत करिता इंग्रजी राज्य उलथून पाडण्यास जी साधने अवश्य पाहिजेत, उदाहरणार्थ हत्यारे, माणसे वगैरे, ती त्यास कधीही उपलब्ध होणे शक्य नाही. आमच्या सरकारास ही स्थिती समजत नव्हती किंवा समजली नसेल असे नाही, पण बुद्धीत कोणत्याही प्रकारच्या अभिनिवेशाचा एकदा संचार झालेला असला म्हणजे मग साध्या गोष्टीचाही
अन्यथा विपर्यास होऊन त्या अन्य रूपानेच दिसू लागतात. सन 1897च्या पूर्वीचा राजद्रोहाचा कायदा काय होता हे इतरांस जितके अवगत होते तितकेच केसरी कारासही होते. व आमची अद्याप अशी समजूत आहे की आम्ही त्यावेळी जे लेख लिहिलेले आहेत ते सदर कायद्याने घातलेल्या मर्यादेच्या आतलेच आहेत, जेणेकरून राज्याला धोका येईल अथवा राज्याची उलथापालथ होऊ शकेल अगर सरकारची कायदेशीर सत्ता न जुमानण्यास लोकांस उत्तेजन मिळेल त्यास राजद्रोह म्हणावयाचे. असा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे राजद्रोहाचा अर्थ होता असे आम्हीच नव्हे तर सर्व कायदे पंडित त्यावेळी समजत होते. किंबहुना ज्या इंग्रजी विद्वान कायदे पंडिताने पिनल कोडातील 124 हे कलम पहिल्याने घातले त्याने ही सदर कायदा पास होते वेळी कायदे काउन्सिलात अशाच रीतीने कलमाचा अर्थ आहे असे स्पष्टपणे बोलून दाखवले होते. एवढी जबरदस्त हमी मिळाल्यावर मग केसरीकाराच्या मनात या कायद्याच्या अर्थाबद्दल कधीही संशय येण्याचे कारणच नव्हते व त्याने आपले लेख सदर कायद्याच्या दृष्टीने कधीही राजद्रोही होऊ नयेत अशा बेताचेच लिहिलेले आहे. पण राजद्रोहाचे हे माप सरकारास पसंत नसल्यामुळे ते संकुचित करण्याचा त्यांचा बरेच दिवस संकल्प झालेला होता म्हणून म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्यास आमचे लेख भयंकर वाटू लागले. इतके झाले तरी आमची अशी समजूत होती की कायद्यात असलेले राजद्रोहाचे माप जर बदलावयाचे असेल तर ते नवा कायदा करून बदलतील आणि त्यानंतर आमच्या विचारांस कोणते स्वरूप द्यावयाचे याचा आपणास विचार करता येईल. परंतु ही आमची आशा व्यर्थ झाली. इंग्रजी राज्य पद्धतीप्रमाणे कायदा बदलण्याच्या 2 तऱ्हा आहेत. एक, कायदे काउन्सिलात नवे बिल आणून पूर्वीचा कायदा रद्द करून नवा कायदा करावयाचा आणि दुसरी, प्रमुख न्यायाधीशाकडून प्रचलित असलेल्या कायद्याचाच निराळा अर्थ करून घ्यावयाचा. या 2 तऱ्हांपैकी पहिल्या रीतीने कायद्यात फेरफार झाला असता तो फेरफार जेव्हा होईल त्या दिवसापासून पुढे अंमलात येत असतो. परंतु दुसऱ्या रीतीने फेरफार झाला असता तो फेरफार करणाऱ्या जज्जापुढे जो खटला असतो त्यासच तो पहिल्याने लागू होऊन निदान एक तरी कायद्याचा बळी अशा वेळी न्यायदेवतेस द्यावा लागत असतो. हे तत्व कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सर्व लोकांस माहीत आहे. प्रकृतस्थळी असाच प्रकार घडून आला हे विशेष सांगण्याची फारशी जरूर नाही. सरकाराने कायदे काउन्सिलात नवे बिल आणून राजद्रोहाचा कायदा जर पहिल्यांदाच बदलला असता तर केसरीकाराचा बळी घेण्याची काही आवश्यकता उरली नसती. कारण ज्यावेळी जसा कायदा असेल त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले पाहिजे हे केसरीकारास पूर्णपणे अवगत आहे. पण सरकारची मनोवृत्तीच तऱ्हेवाईक झालेली असल्यामुळे त्यावेळी प्रचलित असलेल्या कायद्याचा कोर्टामार्फत निराळा अर्थ करून घेऊन नंतर मग तो अर्थ दुसरा कोणी न्यायाधीश कबूल नाही अशा समजुतीने स्ट्रॅची साहेबांनी केलेल्या अर्थास पुन्हा नवा कायदा करून कायदेशीर स्वरूप देऊन घेतले. तात्पर्य काय? तात्पर्य कायदा बदलण्याच्या या 2 पद्धती वर सांगितलेल्या आहेत त्या दोन्हींचाही एका काळीच अंमल झाल्याने केसरीकारास व त्याबरोबर दुसऱ्या काही वर्तमानपत्रकारास वर सांगितल्याप्रमाणे कायद्याचे बळी व्हावे लागले. सरकार कायदे फिरवण्यास पूर्ण समर्थ आहे व प्रजेस ज्या ज्या वेळी जे जे कायदे असतील ते मानले पाहिजेत हे तत्व आम्हास पूर्णपणे मान्य आहे. आम्हास बेकायदेशीर कोणतीच गोष्ट करावयाची नाही. आजपर्यंत किंवा 1897 सालापूर्वी आम्ही जे लेख लिहिले ते त्यावेळच्या कायद्याने जी मोकळीक दिली होती तिचा पूर्ण फायदा घेऊनच लिहिलेले होते. ती मोकळीक सरकारास जर फाजील वाटत होती तर त्यांनी तो कायदा रीतीप्रमाणे बदलून मग आम्ही नव्या कायद्याप्रमाणे चालतो की नाही हे बघावयाचे होते. पण तसे न करता आम्ही मोकळीक दिली तिचा अर्थ जरी अमुक होतो असे स्पष्टपणे कायदे काउन्सिलात सांगितले
तरी आमच्या मनातील अर्थ निराळा होता, अशा सबबीवर पूर्वीच्या कायद्याप्रमाणे चालणाऱ्या माणसास एकदम खड्ड्यात घालण्याचा अपूर्व मार्ग सरकारने स्वीकारला. आमच्या हातात शस्त्रे नाहीत व ती घेण्याचेही आमचे मनात नाही, परंतु सरकारने जी मोकळीक दिली असेल तिचाच पूर्ण उपयोग करून आमचे सार्वजनिक कर्तव्य बजावण्याचा आमचा इरादा आहे. सरकार आम्हास किती मोकळीक देते ते सरकारने एकदा इमाने इतपारे आम्हास सांगावे, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे वागू. आम्हा ज्या काही गोष्टी कर्तव्य आहेत त्या राजद्रोहाच्या नाहीत. त्या शब्दाने कशा व्यक्त करावयाच्या एवढ्याच बद्दल काय तो वाद आहे. त्याकरिता ही मर्यादा जर सरकार एकदा कायमची ठरविल तर त्यात आमचे हितच आहे. मर्यादा कितीही संकुचित असली तरी त्याची आम्ही काळजी करत नाही. उलट आमची अशी समजूत आहे की संकुचित मर्यादेवरच आपले सर्व विचार व्यक्त करणे यातच जास्त कसब आहे. मैदानावर कसरत करण्यापेक्षा बाटल्यांवर टेबल ठेवून त्यावर कसरत करण्याची करामत जास्त आहे हे सर्वत्रास माहीत आहेच, व तोच न्याय प्रकृत स्थळीही लागू आहे. सरकारने मात्र आपली मर्यादा काय ती निश्चित ठरवावी व ती पुन्हा फेरबदल करणे असल्यास कायद्याने करावा, बळी देऊन करू नये, एवढीच काय ती आमची सरकारास विनंती आहे. कायदेशीर मोकळीकीची एकदा इयत्ता ठरली म्हणजे त्या इयत्तेत वागण्यास आम्ही तयार आहोत. त्या इयत्तेचा जितका फायदा घेता येईल तितका घेण्यास मात्र आम्ही कधीही कचरणार नाही. किंबहुना तसा फायदा घेणे हे आमचे एक प्रकारे कर्तव्यच आहे असे आम्ही समजतो. हल्लीच्या कायद्या संबंधाने जे 2 विचार येथे सुचले ते येथे दाखल केले आहेत, परंतु तेवढ्यानेच सध्याच्या वस्तुस्थितीचे व साधन सामुग्रीचे परीक्षण पूर्ण झालेले नाही. मागे सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे नौकेच्या कर्णधारास वायूची गती ज्याप्रमाणे लक्षात धरावी लागते त्याप्रमाणेच नौकेची स्थितीही लक्षात धरली पाहिजे. सन 1897 साली जुबिलीच्या दिवशी झालेल्या खुनामुळे सरकारचे डोके ठिकाणावर नव्हते हे तर खरेच, पण बुजऱ्या बैलास किंवा माजलेल्या हत्तीस छू म्हणणारा कोणीतरी गृहस्थ असल्याखेरीज त्याची मुसंडी एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे किंवा पदार्थाकडे वळत नाही असा सामान्य सिद्धांत आहे. याप्रमाणे पाहिले म्हणजे सरकारची वक्रदृष्टी 1897 साली काही वर्तमानपत्रकर्त्याकडेच लागण्यास कोणीतरी मध्यंतरी आगीत तेल ओतणारे गृहस्थ कारणीभूत झाले असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे. व त्याप्रमाणे स्थिती आहे असे आम्हास मोठ्या दुःखाने म्हणावे लागते. पुण्यात ज्यावेळी मॉडरेशनचे नवीन पॉलिटिकल स्कूल निघाले त्यावेळी याचे पर्यवसान अशा प्रकारे होईल अशी आम्हास वाटलेली धास्ती आम्ही प्रदर्शित केलेली होती. व त्यावेळेच्या आमच्या लेखाबद्दल कित्येकांनी आम्हास नावेही ठेवली होती. नावे ठेवली असतील, परंतु होणारी गोष्ट काही चुकत नाही असे जे म्हणतात ते काही खोटे नव्हे. एका हिंदूने किंवा नेटिव्हाने त्याचा आणि दुसऱ्याचा काही बाबतीत मतभेद असला म्हणून आपल्या प्रतिपक्षाच्या लेखाचा विपर्यास करून त्यास मतभेद असला म्हणून प्रतिपक्षाच्या लेखाचा विपर्यास करून त्यास राजद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणे व तो खड्ड्यात पडला म्हणजे आनंद मानणे यासारखे अश्लाघ्यपणाचे दुसरे कृत्य नाही असे आम्ही समजतो. ही असली मंडळी फारच थोडी किंबहुना हाताच्या बोटावर मोजण्या इतकी थोडी आहेत हे एक सुदैवच आहे. पण तशी मंडळी आहेत व ती या धंद्यास प्रवृत्त झालेली आहेत याबद्दल आम्हास बिलकुल शंका राहिलेली नाही व म्हणूनच आजच्या प्रसंगी मुद्दाम त्यांचा उल्लेख केलेला आहे. सरकारापेक्षा याच मंडळींची आम्हास जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण आम्ही ज्या भाषेत लिहितो त्या भाषेचे मर्म अथवा लिहिणारांचे हृदगत सरकारास कधीही पूर्णपणे अवगत होण्याचे साधन नसल्यामुळे या चहाडबुचके मंडळीस अथवा क्लबास आपले घरबुडवेपणाचे व्यापार सुरू ठेवण्यास चांगली सवलत मिळालेली आहे.
या मंडळींनी लोकांचे आजपर्यंत बरेच नुकसान केलेले आहे व पुढेही तोच क्रम चालू ठेवण्याचा त्यांचा इरादा दिसतो. करिता वेळीच सावध राहून त्यांचा होईल तितका प्रतिकार करावा अशी आमची सर्वत्र सूचना आहे. उघड शत्रू पुरवेल, पण अशा रीतीचे लोक त्याच्याही पेक्षा भयंकर आहेत हे आम्ही सांगावयास नकोच. पुण्यात खून झाल्याबरोबर त्याचा कोणत्या तरी विशिष्ट वर्तमानपत्रातील लेखांशी संबंध जोडण्याची कल्पना केवळ सरकारच्याच डोक्यातून निघालेली असेल असे आम्ही समजत नाही. कसेही असो, एवढी गोष्ट मोठी समाधानकारक आहे की खटला चालते वेळी किंवा त्यानंतर कित्येक महिनेपर्यंत केसरीकार अटकेत असताना होईल तितकी बारीक चौकशी करूनही सदर खुनांचा केसरीतील लेखांशी प्रत्यक्ष किंवा परोक्ष संबंध जोडता आला नाही. या अनुभवावरून तरी आमचे सरकार शहाणे होऊन वर सांगितलेल्या आगीत तेल ओतणाऱ्या गृहस्थांची खरी योग्यता त्यास कळून येईल अशी आम्हास आशा आहे. उगीच राजद्रोह येथे आहे, तेथे आहे, अमुक शाळेत आहे, पुण्यातील पोरात आहे अथवा शिवाजी उत्सवात आहे अशा रीतीने वेड्यासारखे धुंडाळीत बसण्यास काहीही अर्थ नाही. अशी आमचीच काय, पण ज्यास हल्लीच्या वस्तुस्थितीचे थोडे बहुत शिक्षण मिळालेले आहे त्याची पूर्ण खात्री झालेली आहे व या शशविषाण प्राप्त्यर्थ कोणीही उद्योग करण्यास प्रवृत्त व्हावयाचे नाही. सरकारचा जर या संबंधाने निराळा समज झालेला असला तर तो चुकीचा आहे. प्लेगच्या अनिवार्य जुलुमामुळे काही लोक घोर कृत्य करण्यास प्रवृत्त झाले. प्लेगच्या अनिवार्य जुलमामुळे काही लोक घोर कृत्य करण्यास प्रवृत्त झाले आहेत. हा दोष हल्लीच्या शिक्षणाचा किंवा विशिष्ट शहरातील चळवळीचा नाही. हे पुण्याखेरीज इतर ठिकाणी जे प्लेगमुळे दंगे धोपे व खून झाले त्यावरून स्पष्ट सिद्ध झालेले आहे. एका साहेबाचा खून झाल्याने इंग्रजी राज्याचे केसा इतकेही वाकडे होत नाही हे न समजण्या इतके मूर्ख लोक पुण्यात आहेत असे आम्हास वाटत नाही. हे न समजण्या इतके मूर्ख लोक पुण्यात आहेत असे आम्हास वाटत नाही. प्लेग सारख्या विशिष्ट काली काही पुंडाई होणे हे समाजाची एकंदर स्थिती लक्षात घेता काही विलक्षण नाही. ही गोष्ट प्लेगच्या पूर्वीही सरकारच्या लक्षात होती, परंतु प्रसंगाच्या वेळी ती जितकी त्यांच्या ध्यानी राहावी तितकी राहिली नाही हे आमचे दुर्दैव आहे. असो, झालेल्या गोष्टी पुन्हा परत घेता येत नाहीत करिता त्याबद्दल विशेष चर्चा करण्याऐवजी पुढच्या क्रमाकडेच आपणास लक्ष दिले पाहिजे. सध्या पुण्याची स्थिती काय आहे याचे थोडक्यात वर निदर्शन केलेलेच आहे. सरकारने धारण केलेल्या उग्र स्वरूपामुळे आणि प्लेगच्या धामधुमीने आमच्या शहरातील बहुतेक चळवळी स्तिमित झालेल्या आहेत. या थंडावलेल्या संस्थास पुन्हा उभारा आणून आपले काम अव्याहत चालू ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य कर्म आहे. परंतु हे काम हल्ली जी दुही आहे ती मोडल्याखेरीज कधीच तडीस जावयाचे नाही. सुधारक गैरसुधारक या सामाजिक भेदापासून मॉडरेशन उर्फ नेमस्तपणा आणि एक्स्ट्रॉम अथवा जहाल जाणारे हा जो भेद करण्याचा कित्येकाने प्रयत्न केला होता त्याची गेल्या 2 वर्षात काय वाट लागली हे दोन्ही पक्षांनी लक्षात आणावे. आम्ही आपसात एकमेकास मोर आणि डोंकावळ्याची उपमा देऊन एकमेकांचा कितीही उपहास केला तरी गरुड पक्षी जरूर लागेल तेव्हा दोघांसही एकसारखीच थप्पड देण्यास तयार असतो. हे गेल्या 2 वर्षांच्या अनुभवावरून जर आपल्या अद्याप लक्षात आले नाही तर आमच्या बुद्धीच्या तीव्रतेची कमाल झाली असे म्हटले पाहिजे. खटला होणे हेच काय ते एक जहालपणाचे लक्षण असे जर कोणी म्हणावयाचे असेल तर त्यास उत्तर एवढेच आहे की त्यावेळी आपणास नेमस्त बनवणाऱ्या कित्येक व्यक्तींवर व पत्रांवर केसरीकर्त्याप्रमाणेच खटले झाले असते, पण ते न होण्याचे कारण मात्र वेगळे होते. आम्ही आपल्याला मॉडरेनिस्ट म्हटल्याने सरकारच्या दृष्टीने
मॉडरेशनिस्ट होत नसतो. हे जाईल साहेबांनी काढलेल्या सर्क्युलरावरून उघड होत आहे. इंग्रजी राज्यात सरकारकडून प्रजेस जे हक्क मिळाले पाहिजेत त्याबद्दल कोणाचाच मतभेद नाही. हे हक्क कोणते हे लोकांस समजावून देण्याची व त्याप्रमाणे त्या सरकारास मागणी करण्यास सांगण्याची ही आवश्यकता आहे. याबद्दलही मतभेद नाही. इतके झाल्यावर नेमस्तपणा आणि जहालपणा तो कशात राहणार? बोलण्याची आणि लिहिण्याची जी इयत्ता कायद्याने ठरली जाईल ती दोघांसही मान्य केली पाहिजे. आता भेद राहिला तो इतकाच की लोकांस कोणते हक्क मिळाले पाहिजेत याबद्दल त्यांची व सरकारची समजूत घालण्यात जो एकनिष्ठपणा दाखवला पाहिजे तो ठेवावयाचा, किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची गैरमर्जी झाली किंवा होईल म्हणून भीतीने आम्हाला जी गोष्ट खरी वाटत आहे ती कायदेशीर रीतीने बोलल्याबद्दलही क्षमस्व परमेश्वर म्हणून प्रार्थना करून मोकळे व्हावयाचे. सरकारने आम्हास बोलण्याची व लिहिण्याची जी मोकळीक दिली आहे ती त्यास जास्त वाटल्यास ते केव्हाही कमी करण्यास समर्थ आहे. परंतु ज्या काली कायद्याप्रमाणे जितकी मोकळीक दिलेली असेल तिचा पूर्ण फायदा घेऊन लोकमत जागृत करण्याचे व सरकारापाशी आम्ही मागत असलेल्या हक्कांचे समर्थन करण्याचे जे काम आम्ही पत्करले आहे ते काम निर्भयपणे चालवणे आम्हास जरूर आहे. आणि त्यात नेमस्तक आणि जहाल असे भेद करणे म्हणजे आज जी पेस पिण्यास मिळत आहे ती तही आणखी पाणी ओतून वाह वाह ही काय गुळचट झाली आहे असे म्हणून मिटक्या मारीत बसण्यासारखे हा मार्ग पसंत नाही. हे फार महत्वाचे. केसरीकारांचे मत जात्याच अशा मार्गाकडे प्रवृत्त झालेले नसल्यामुळे त्यास हा मार्ग पसंत नाही हे सांगावयास नकोच. पण विचारदृष्ट्या तरी हा ग्राह्य ठरतो की काय याचा लोकांनी संथपणे विचार करून आज 2 वर्षे उच्छिन्न झालेल्या संस्था हल्लीच्याच कायद्याप्रमाणे का होईना पण होईल तितक्या नेटाने चालवाव्या अशी त्यास आमची प्रार्थना आहे. पुण्याचे जे काही गेल्या 2 वर्षात नुकसान झाले आहे त्यास आपसातील दुही बऱ्याच अंशी कारण झालेली आहे. बरं, वर सांगितलेल्या आगीत तेल ओतणाऱ्या मंडळींचा उद्भवही परंपरेने या दुहीपासूनच झालेले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ही मंडळी फार थोडी आहेत पण ती कुठेही असली तरी त्याबद्दल सर्वांनी एकसारखीच तिरस्कार बुद्धी दाखवली पाहिजे. अमुक लोक आमच्यापेक्षा जरा नेटाने काम करणारे आहेत म्हणून अथवा त्यांच्या मागण्या सरकारास आवडण्यासारख्या नाहीत म्हणून ते राजद्रोही आहे अशा प्रकारचा आपल्या मनाचा खोटाच समज करून घेऊन एकमेकांपासून अलिप्त राहण्याची जी तऱ्हा निघालेली आहे ती मोडून टाकून निदान ज्या प्रकरणी मतैक्य आहे त्या प्रकरणी तरी एकत्र जमून सर्वांनी एकत्र मिळून एक दिशेने उद्योग करणे हे हल्लीच्या स्थितीत पुणेकरांचे पहिले कर्तव्य होईल. अमक्याने अमक्याचे अभिनंदन केले नाही की घे टाइम्स कडे धाव अशा तऱ्हेचा मूर्खपणाचा बाजार माजवण्यात धन्यता मानून घेण्याचे आम्ही सोडून गेले पाहिजे. कोणीही सुशिक्षित मनुष्य इंग्रजी राज्य उलथण्याचा किंवा रक्तस्राव करण्याच्या बेतात सामील असू शकणार नाही हे पक्के लक्षात ठेवून कोणाबद्दल जर आपला तसा समज होत असला तर ते आपल्या अज्ञानाचे फल आहे अशी मनाची प्रवृत्ती ठेवून तो गैरसमज दूर करून घेतला पाहिजे. मतभेद पुष्कळ बाबतीत असू शकेल व खुळचट लोकही सर्व पक्षात व सर्व ठिकाणी आढळण्यात येतील. एका हाताचीच बोटे घेतली तर ती सारखी नसतात. पण खाणे पिणे वगैरे सर्व व्यवहार करण्याचे वेळी त्या सर्व बोटांचे सहाय्य लागते. हाच न्याय हल्लीच्या प्रसंगीही सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. सामाजिक सुधारणा वगैरे गोष्टी करताना तुम्ही काही लिहिले किंवा बोलले तर त्याबद्दल सरकारास काही फारशी पर्वा नाही. परंतु राजकीय बाबतीत कोणी काही बोलले की सरकाराचे मन तेव्हा संशयग्रस्त होऊन दृष्टी ही कावरी बावरी होऊ लागते. अशा वेळी सर्वांनी एकनिष्ठपणाने व एक दिलाने वागून आम्ही आमच्यापैकी
कोणी कोणतीही योग्य मागणी केलेली असल्यास ती बरोबर आहे असे सरकारास भासवण्यास झटले पाहिजे. त्यावेळी इतर मतभेद मनात आणून ती अमक्याने केली म्हणून वाईट, अशा प्रकारे ते हाणून पाडणे कोणासही श्रेयस्कर नाही. राजकीय हक्कच आम्हास नकोत अशी ज्यांची समजूत असेल अथवा ज्या सामाजिक सुधारणा झाल्यावर मग राजकीय हक्कांकडे वळावे असे ज्याचे मत असेल त्यास कदाचित अशा प्रकारची कृती योग्य वाटण्याचा संभव आहे. पण हे मत जोपर्यंत ग्राह्य ठरलेले नाही व ठरण्याचाही विशेष संभव नाही तोपर्यंत सर्वांनी मिळून काँग्रेस सारख्या संस्थेने आमच्या मनात ज्या आशा उत्पन्न केलेल्या आहेत त्या सफल करण्याच्या उद्योगास हरेक प्रकारे लागले पाहिजे हे मत. केसरीकरांनी आजपर्यंत हे मत अंगीकारले आहे व ते हल्लीच्या कायद्याच्या दृष्टीने त्यात जितका फेरफार करणे त्यास अवश्य आहे तितका करून पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा इरादाही आहे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरूर नाही. उंदीर घुशींचा कधी उपद्रव होतो म्हणून घर बांधण्याचे सोडून देता कामा नये असे जे पंतांचे म्हणणे आहे तेच यथार्थ होय. आणि आमची अशी उमेद आहे की हे काम करण्यास ज्या ऐक्याची आवश्यकता आहे ते पुन्हा पुणेकरांस प्राप्त होऊन त्यांच्या नैसर्गिक बुद्धीचे व हुशारीचे योग्य फल निदान महाराष्ट्रातील तरी लोकांस पुन्हा घ्यावयास सापडेल. असो, वाढता वाढता हा लेख बराच लांबला, परंतु संपण्यापूर्वी ज्या